अनिकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, इयत्ता 11वी कला, विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाणे पे. आज आपण राज्यशास्त्र या विषयाची माहिती पाहत असताना राज्यशास्त्राची उद्दिष्टे जी काय आहेत, कोणती आहेत, ती आपण पाहणार आहोत. साधारणपणे ही उद्दिष्टे पाहत असताना आपण 11 वेगवेगळ्या मुद्द्यांचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. राज्यशास्त्र विषयाचा नेमका उद्देश काय आहे? तसे पाहता हा विषय आपल्यासाठी नवीन अशा पद्धतीचा नाही, कारण हायस्कूलच्या जीवनामध्ये आपण नागरिकशास्त्र हा विषय त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे आणि म्हणून राज्यशास्त्र विषयाची माहिती ही आपणाला हायस्कूल जीवनापासूनच आहे. राज्यशास्त्राची उद्दिष्टे काय आहेत? आपण राज्यशास्त्राची व्याख्या पाहिलेली होती आणि ती म्हणजे राज्याविषयी अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्राला राज्यशास्त्र असे म्हणतात. ही राज्यशास्त्राची साधी आणि सोपी व्याख्या आहे. मग साधारणपणे राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना किंवा राज्यशास्त्राची उद्दिष्टे पाहत असताना पहिले उद्दिष्ट आपणाला सांगता येणार आहे, विद्यार्थ्यांचा राज्यशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन विशाल व व्यापक बनविणे. तसे पाहता राज्यशास्त्र हे प्राचीन शास्त्र आहे. राज्यशास्त्र हे शास्त्र आहे आणि राज्यशास्त्राचा अभ्यास प्राचीन काळी सॉक्रेटिस असेल, प्लेटो असेल, ॲरिस्टॉटल असेल या विचारवंतांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून राज्यशास्त्राचा विचार करत असताना राज्यशास्त्राला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम ॲरिस्टॉटल या विचारवंताने केलेले आहे आणि म्हणून आपण त्याला राज्यशास्त्राचा जनक असे म्हणतो. आणि राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण आपोआप आंतरराष्ट्रीय समूहाशी जोडले जातो आणि म्हणूनच या आंतरराष्ट्रीय समूहाचा, आंतरराष्ट्रीय जगाचा अभ्यास करण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांचा राज्यशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन विशाल व व्यापक बनविणे हे पहिले उद्दिष्ट आहे. कारण राज्यशास्त्र हे कोणत्या एका राज्यापुरते, देशापुरते मर्यादित नाही, तर याचा अभ्यास करत असताना आपणाला आंतरराष्ट्रीय संबंधांची, आंतरराष्ट्रीय समूहांची, आंतरराष्ट्रीय करारांची ओळख निर्माण होते आणि तशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा असणारा दृष्टिकोनसुद्धा व्यापक आणि विशाल बनवणे हे याचं उद्दिष्ट आहे. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल, भूतकाळात घडलेल्या घटनांची वर्तमान काळात योग्य सांगड घालून उज्ज्वल भविष्याची वाटचाल करणे. साधारणपणे आपण राज्यशास्त्राची एक व्याख्या 3 काळांच्या माध्यमातून पाहिलेली आहे. राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण अगोदरच्या तासाला राज्यशास्त्र 3ही काळांचा अभ्यास करते. मग त्याच्यामध्ये भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल आणि भविष्यकाळ असेल. या 3ही काळांचा विचार करून एक राज्यसंस्था चांगल्या पद्धतीने भविष्यकाळामध्ये कशा पद्धतीने उभारता येईल याच्याविषयी आपणाला राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासामुळे मार्गदर्शन मिळते, दिशा मिळते आणि म्हणूनच
एखाद्या देशाचा भूतकाळामध्ये विकास कसा होता किंवा तो देश कसा होता, वर्तमान काळामध्ये तो कसा आहे आणि भविष्य काळामध्ये कसा असेल, याच्याविषयी आपणाला अंदाज बांधता येतो. आणि म्हणून राज्यशास्त्राचा अभ्यास आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा वाटतो किंवा त्यासाठी राज्यशास्त्राचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल, विद्यार्थ्यांमध्ये राज्यशास्त्राविषयी आवड निर्माण करणे. राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करत असताना नक्कीच हा विषय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला अनेक नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी माहीत होतात, अवगत होतात आणि याच्या माध्यमातून आपणाला आपले असणारे करिअर, आपले असणारे भविष्य सुद्धा त्या ठिकाणी बनविता येते. म्हणजे जर आपण बघितले तर राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करत असताना आपणाला याच्या माध्यमातून पोलीस भरतीसाठी परीक्षा देता येते. इतके 12वी नंतर इतकेच नव्हे तर आपणाला ज्यावेळेला आपण पदवीधर होतो, ग्रॅज्युएट होतो, तर ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपणाला MPSC असेल, UPSC असेल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी परीक्षा देण्याची संधी मिळते आणि ही परीक्षा दिल्यानंतर जर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगला पेपर लिहिला आणि त्याच्यामध्ये जर आपण पास झालो तर आपणाला प्रशासनामधील अतिशय उच्च दर्जाची पदे त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त करता येतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पुढील आपले जीवन जगता येते की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपणासाठी समस्या असणार नाही. म्हणजे नोकरीच्या बाबतीमध्ये म्हणजे एक उच्च प्रतीची नोकरी मिळवण्यासाठी राज्यशास्त्राविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आवड निर्माण करणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणे. ज्यावेळेला आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळेला आपण आंतरराष्ट्रीय समूहाचा अभ्यास करतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीची विश्व बंधुत्वाची भावना निर्माण होण्यासाठी मदत होते आणि म्हणून अशा पद्धतीची भावना निर्माण व्हावी हे राज्यशास्त्राचे एक उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल मानवी हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणे. ज्या पद्धतीने पक्षी त्याला जर हवेमध्ये झेप घ्यावायची असेल तर त्याला पंखांची आवश्यकता असते. माशाला जर जिवंत राहायचे असेल तर त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याच्या बाहेर मासा राहू शकत नाही, पंखांशिवाय पक्षी हवेमध्ये झेप घेऊ शकत नाही. त्याच पद्धतीने मानवाला जर व्यवस्थितपणे जीवन जगावायचे असेल तर त्याला हक्कांची नितांत आवश्यकता असते आणि मग मानवी हक्क कोणते आहेत याची जर आपल्याला ओळख करून घ्यावायची असेल तर त्याच्यासाठी राज्यशास्त्र हा विषय आवश्यक आहे. कारण म्हणजेच मानवांना त्यांच्या हक्काबाबत जागरूक करणे हे राज्यशास्त्र विषयाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. भारतीय राज्यघटनेचा विचार करत असताना आपणाला भारतीय राज्यघटनेने 6 वेगवेगळ्या प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, हक्क दिलेले आहेत. मग साधारणपणे आपल्याला सांगता येईल समतेचा हक्क असेल, स्वातंत्र्याचा हक्क असेल, शोषणाविरुद्धचा हक्क असेल, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क असेल,
शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क असेल आणि घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क किंवा अधिकार असेल, अशा पद्धतीचे आपणाला हक्क किंवा अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग हे जर हक्क किंवा अधिकार आपल्याला जर जाणून घ्यावयाचे असतील, तर त्यासाठी राज्यशास्त्र विषय महत्त्वाचा आहे. म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाच्या माध्यमातून मानवाच्या मनामध्ये त्याच्या हक्कांबाबत, अधिकारांबाबत त्या ठिकाणी आपणाला जागृती निर्माण करता येते आणि त्याला त्याच्या हक्कांबाबत जागरूक करता येते. फक्त हक्कच दिलेले आहेत का? नाही, तर त्यांना न्यायालयीन संरक्षण पण आहे. हे सुद्धा माहिती आपणाला राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळेच होते. त्याच्यानंतर आपल्याला 6वा मुद्दा सांगता येईल की मानवी कर्तव्यांबाबत जागरूकता निर्माण करणे. मानवाला ज्या पद्धतीने हक्क दिलेले आहेत, त्याला फक्त हक्कच आहेत का? तर हक्कांबरोबर त्या ठिकाणी कर्तव्यसुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहेत. आणि जर आपल्याला योग्य पद्धतीने हक्कांचा, अधिकारांचा उपभोग घ्यावायचा असेल, तर आपण आपल्या कर्तव्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. आणि मग आपली कर्तव्ये कोणती आहेत? तर जसे की राष्ट्रगीत असेल, याच्याविषयी आपल्या मनामध्ये आदराची भावना असावी, किंवा देशाची जी साधनसंपत्ती आहे त्याचे आपण संरक्षण करावे, किंवा जे आपले हक्क आहेत, अधिकार आहेत, आपले जसे आहेत तसे इतरांचे पण आहेत, ही सुद्धा भावना आपल्या मध्ये निर्माण होणे महत्त्वाचे आहे. किंवा इतर समाजामधील जे काही दुर्बल घटक आहेत त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. या ज्या काही गोष्टी आहेत किंवा इतर जी काही कर्तव्ये आहेत आपली, ती आपल्याला केव्हा समजतात किंवा त्या कर्तव्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती केव्हा मिळते? तर ज्यावेळेला आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करू त्यावेळेला या गोष्टी आपणाला त्या ठिकाणी माहीत होणार आहे. आणि या सर्व गोष्टींची आपल्याला व्यवस्थितपणे माहिती व्हावी, हे राज्यशास्त्राचे एक उद्दिष्ट आहे. याच्यानंतर आपल्याला 7वा मुद्दा सांगता येणार आहे, आणि तो म्हणजे सर्व धर्म समभावाची जाणीव निर्माण करणे. समाजाचा विचार करत असताना समाजामध्ये सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी राहत असतात, आणि या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये चांगल्या पद्धतीचे वातावरण निर्माण व्हावे, कोणत्याही कारणांवरून दोन व्यक्तींमध्ये भेदभाव होऊ नये, अशा पद्धतीचा विचार लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचे काम राज्यशास्त्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जाते. कारण समाजामध्ये जीवन जगत असताना सर्वच लोक असतात, कारण मानवाला समाजाच्या बाहेर जीवनच जगता येत नाही, समाजाशिवाय त्याला अस्तित्वच असणार नाही. आणि म्हणून आपण मानवाला समाजशील प्राणी त्या ठिकाणी म्हणतो. मग या समाजामध्ये जीवन जगत असताना इतर व्यक्तींचा सुद्धा त्या ठिकाणी मान सन्मान होणे करणे महत्त्वाचे आहे, हे आपणाला राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळे त्या ठिकाणी अवगत होते. त्याच्यानंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येईल पर्यावरण संरक्षणाविषयी जाणीव निर्माण करणे. पर्यावरण म्हणजे काय? तर आपणाला सांगता येईल की आपल्या आजूबाजूचे असणारे वातावरण, आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण म्हणजे पर्यावरण होय. या पर्यावरणाचा विचार करत असताना निसर्ग हा साधन संपत्तीने भरलेला आहे. निसर्गामध्ये किती साधन संपत्ती आहे त्याचा आपणाला अंदाज येणार नाही. मग पर्यावरणाचा विचार करत असताना पर्यावरण आपल्या माध्यमातून पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये आणि इतरांपासून सुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये, अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करणे हे सुद्धा राज्यशास्त्राचे उद्दिष्ट आहे. कारण पर्यावरण जर व्यवस्थित राहिले तर आपण व्यवस्थित राहणार आहोत. पर्यावरणामध्ये जर बिघाड झाला तर आपल्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बिघाड होणार आहे.
आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणे हे राज्यशास्त्र विषयाचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षण कसे करावे याच्याविषयी माहिती देण्याचे कामसुद्धा राज्यशास्त्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जाते. म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण व्हावे हे सुद्धा राज्यशास्त्राच्या विषयाचे त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे किंवा जनतेला ते समजून सांगणे किंवा त्याच्याविषयी मार्गदर्शन करणे थोडक्यामध्ये. त्याच्यानंतर याच्यातला 9वा मुद्दा आपल्याला सांगता येईल, महिला व समाजातील दुर्बल घटकांच्या सबलीकरणाविषयी जाणीव निर्माण करणे. समाजामध्ये महिला असतील किंवा लहान मुले असतील, हे समाजातील शक्तिहीन घटक आहेत, दुर्बल घटक आहेत. तर यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचे काम राज्यशास्त्र करते. कारण महिला व लहान मुले किंवा इतर जे काही आहेत, अल्पसंख्याक घटक असतील, तर यांना सुद्धा समाजामध्ये जीवन जगत असताना संरक्षण मिळणे महत्त्वाचे आहे, हे त्या ठिकाणी आपणाला राज्यशास्त्राच्या विषयामुळे समजते. त्यानंतर 10वा मुद्दा आपल्याला सांगता येईल, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद इत्यादी मूल्ये रुजविण्यास व जोपासण्यास मदत करणे. या ज्या काही आहेत संकल्पना किंवा बघा, राज्य असेल, राष्ट्र असेल, स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल किंवा राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद, या सर्व चांगल्या गोष्टी आहेत, चांगली मूल्ये आहेत, चांगली तत्त्वे आहेत आणि ही समाजामध्ये खोलवर रुजणे महत्त्वाचे आहे. आणि ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही मूल्ये, ही तत्त्वे रुजावीत, हे राज्यशास्त्र विषयाचे उद्दिष्ट आहे. आपण राष्ट्रवादाचा जर विचार केला तर राष्ट्रवाद म्हणजे काय, तर आपल्या देशावर असणारे प्रेम म्हणजे राष्ट्रवाद होय. किंवा आपण जर याच्यातला धर्मनिरपेक्षता हा जर शब्द पाहिला, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर आपल्याला सांगता येईल की धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव होय. या ठिकाणी धर्म असेल, जात असेल, वंश असेल, पंथ असेल, शिक्षण असेल, संपत्ती असेल इत्यादी कारणावरून दोन व्यक्तींमध्ये कोणत्याही पद्धतीचा भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी धर्माच्या बाबतीमध्ये किंवा राज्याचा अधिकृत असा कोणताही धर्म असणार नाही. राज्य कोणत्याही एका धर्माचा अंगीकार करणार नाही. राज्य कोणत्याही एका विशिष्ट धर्माला संरक्षण देखील देणार नाही. राज्यासमोर सर्व धर्मीय लोक समान असतील हे यातून स्पष्ट होते. आणि म्हणून अशा पद्धतीची तत्वे, मूल्ये, नैतिकता मुलांच्या मनामध्ये रुजावीत आणि त्याचा देश उभारणीसाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी उपयोग व्हावा, हे याच्या पाठीमागचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे. याच्यातला शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येईल, भारतीय संविधानाची ओळख करून देणे. भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना याचा विचार करत असताना कोणत्याही देशाला राज्यकारभार करावायचा असेल तर त्याच्यासाठी संविधान म्हणजेच राज्यघटना महत्त्वाची असते. त्याच्याशिवाय कोणालाही राज्यकारभार करता येणार नाही. आणि भारतीय राज्यघटनेचा विचार करत असताना भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. आदर्श अशा पद्धतीची राज्यघटना आहे. साधारणपणे भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी त्या ठिकाणी लागलेला आहे. वेगवेगळ्या समित्यांचे गठन राज्यघटना निर्मितीसाठी त्या ठिकाणी करण्यात आलेले होते. मग याच्यामध्ये घटना समिती असेल, मसुदा समिती असेल, अशा वेगवेगळ्या समित्या त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या होत्या आणि प्रत्येक समितीवर वेगवेगळी त्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आलेली होती. मग साधारणपणे आपण भारतीय राज्यघटनेचा विचार करत असताना
मसुदा समिती अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि राज्यघटना संविधान लिहिण्याची जबाबदारी याच समितीवर होती, परिषदेवर होती. आणि या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि या समितीने राज्यघटना लिहिण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतो. मग भारतीय संविधान कशा पद्धतीचे आहे हे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजावे आणि चांगल्या पद्धतीने समजून द्यावयाचे काम त्या ठिकाणी राज्यशास्त्र करते. म्हणजेच भारतीय संविधान त्याच्यामध्ये असणारी कलमे कशा पद्धतीची आहेत, त्याच्यामध्ये नागरिकांचे हक्क कोणते आहेत, अधिकार कोणते आहेत, कर्तव्ये कोणती आहेत, या सर्व गोष्टींची किंवा इतर सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, हे राज्यशास्त्र विषयाचे त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे. तर आजच्या तासाला आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. याच्यानंतर आपण नंतरच्या तासाला आपण आपल्याला 11वीसाठी जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो कशा पद्धतीचा आहे, त्याच्यामध्ये किती विभाग आहेत, किती प्रकरणे आहेत आणि प्रत्येक प्रकरणामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी अभ्यासणार आहोत, याच्याविषयी त्या ठिकाणी आपण विस्ताराने माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण आज याच ठिकाणी थांबणार आहोत.